राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे। सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आणि याचा फटका बसू नये म्हणून अर्ज मागे घेण्यासाठी बड्या नेत्यांद्वारे बंडखोरांना समजावलं जातंय। अर्ज माघारी घेण्यासाठी प्रलोभनं दाखवली जात आहेत, त्याचबरोबर मनधरणी केली जाते, दबाव सुद्धा टाकला जातोय। त्यामुळे अर्ज माघारी नंतरच खऱ्या लढतीचं चित्र स्पष्ट होणार आहे। कोण कोण उमेदवारी अर्ज मागे घेतात याची सर्वांना उत्सुकता आहे। महापालिकेमध्ये सत्ता आणण्यासाठी प्रमुख पक्षांच्या राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा एकीकडे पणाला लागली आहे। पक्षांना दिलेले उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीती सुद्धा आखलेली आहे। काही प्रभागांमध्ये अनपेक्षित उमेदवारी जाहीर करत विरोधी पक्षाच्या उमेदवाराला चपराक देण्यात सुद्धा राजकीय नेते यशस्वी झालेत। आता पक्षातील कोणत्या उमेदवारांना माघारी घेऊ नये यासाठी सुद्धा नेत्यांद्वारे प्रयत्न होताना आपल्याला दिसत आहेत आणि त्यामुळे कशा पद्धतीचं चित्र हे आपल्याला पाहायला मिळणार आहे निवडणुकीमध्ये। यासाठी 3 वाजेपर्यंत जे बंडखोर मागे घेत आहेत अर्ज त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर आपल्यासोबत प्रतिनिधी आपले जोडले गेलेले आहेत। अमर काळे संभाजीनगरमधून विशाल करोळे आणि नाशिकमधून सागर गायकवाड। सुरुवातीला आपण नागपूरमध्ये जाणार आहोत। काय सध्या नागपूरमधलं चित्र पाहायला मिळते, कशा प्रकारे समजूत काढली जाते? श्वेता, 2-3 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घेतल्या पाहिजे। एरवी न आढळणारी बंडखोरी यंदा भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून आली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल दिवसभर जे वृत्त सुरू होतं झी 24 तासने जे दाखवलं होतं, माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर आज माघार घेणार की नाही याच्याकडे लक्ष राहील। सुनील अग्रवाल जे अनेक वेळचे नगरसेवक राहिले त्यांचं तिकीट कापलंय त्यामुळे ते सुद्धा नाराज होते। हरीश डिकोणवार हे सुद्धा नाराज होते। श्रद्धा पाठक भाजपाच्या त्या सुद्धा त्यांची बंडखोरी अजूनपर्यंत कायम आहे। त्यांना मागे त्यांना समजवण्यात कुठेतरी पक्षश्रेष्ठी यशस्वी होतात का? त्याचबरोबर मुकुंद बापट जे महत्त्वाचे काही प्रभाग आहेत भाजपाचे त्या प्रभागातून उभे आहेत त्यांना पण सुद्धा थांबवण्यात भाजप यशस्वी ठरते का याकडे सगळ्यांचं लक्ष राहील। तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये काही त्यांचे ठरलेले मतदारसंघ आहेत की जिथे काँग्रेसची ताकद मोठी आहे। त्याचा जुल्फिकर भुट्टो, मोवाडीकर हे जे नेते हे जे नगरसेवक माजी नगरसेवक आहेत त्यांना थांबवण्यात काँग्रेस यशस्वी ठरतं का? कमलेश चौधरी, पुरुषोत्तम हजारे हे सुद्धा काँग्रेसचे बंडखोर नगरसेवक आहे की ज्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेला आहे। त्यामुळे एकूणच प्रमुख जे दोन्ही पक्ष आहे भाजपा असो किंवा काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये मोठी बंडखोरी झालेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे अर्ज मागे घेतील की त्याकडे लक्ष राहीलच, पण काही ठिकाणी 2 AB फॉर्म सुद्धा भाजपाकडून घेतले। त्यामुळे त्याबाबत पण काय निर्णय होतो याकडेही सगळ्यांचं लक्ष असणार आहे। आणि तसंही काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी वंचितच्या किंवा मनसेच्या याच्यावरनं पण केलाय। अजून एक महत्त्वाचं माहिती म्हणून मी सांगतो की दीपराज पार्डीकर जे माजी उपमहापौर होते त्यांच्या पत्नी सुद्धा मनसेच्या तिकिटावर मैदानात उतरल्या। त्यामुळे एकूणच काही अपक्ष उमेदवार अर्ज मागे करून घेण्यास पक्षश्रेष्ठी त्या पक्षाचे यशस्वी होतात का याकडे लक्ष राहील। आणि त्याचबरोबर काही जे जुने जाणते नगरसेवक आहेत ते अजूनही मैदानात कायम राहण्याची शक्यता जास्त दिसून येत आहे। अगदी अमर, हाच मुद्दा घेऊन मी जाणार आहे आपले प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडे। विशाल, बंडखोरीचं जे पीक आलेलं आहे ते राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढवणारं ठरलेलं आहे। कशा प्रकारे नेते समजूत काढतायत, यशस्वी होत आहेत का? बंडखोरीचं खग्रास ग्रहण आपण संभाजीनगरमध्ये लागल्याचं दिसतंय। गेली 2 दिवस आपण बघतोय की संभाजीनगरमध्ये प्रचंड गदारोळ झाला। बंडखोरांनी अक्षरशः उच्छाद मांडला होता। खास करून ही सगळी बंडखोरी भाजपमध्ये पाहायला मिळाली। एक आकडेवारी तुम्हाला मी सांगतोय, भाजपमध्ये 86 कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज केलेला आहे। सोबतच भाजपच्याच 18 कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेकडनं तिकीट मिळवलं आहे। 13 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं तिकीट मिळवलं आहे। तर जवळपास 9 जण हे उबाठामध्ये गेले आहे। म्हणजे जवळपास 150 भाजप कार्यकर्त्यांनी बंड केले असल्याचं आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये दिसतंय। त्यामुळं या सगळ्यांना भाजप कसं शांत करणार, कसं शमवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यातल्या त्यात अपक्षांना जरी भाजपनं बाजूला केलं तरी जवळपास 50 जण भाजपचे कार्यकर्ते हे भाजपच्याच विरोधात लढणार आहे। त्यामुळं संभाजीनगरची ही बंडखोरी शमवण्याचं सगळ्यात मोठं आव्हान भाजपसोबत असणार आहे। सोबतच शिंदेसेना म्हणजे अखेरच्या क्षणी युती तुटली होती त्यामुळे शिंदेसेनेचे सुद्धा जवळपास 30 जणांनी बंडखोरी केलेली आहे। आणि कालपासून नेते या सगळ्या मंडळींच्या घरी जात आहे, भेटत आहे। काहींना घरी बोलावून घेतलं तर काहींच्या घरी रात्री उशिरा नेते मंडळी गेली आणि काहीही करून त्यांनी माघार घ्यावी यासाठीचे प्रयत्न सुरू आहे। खास करून MIM हा संभाजीनगरमध्ये एक महत्त्वाचा पक्ष आहे आणि तिकीट देताना
MIMनं 16 माजी नगरसेवकांचं तिकीट कापलं होतं. ही सगळी लोकं आता अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहे. काही लोक काँग्रेसकडनं रिंगणात उतरले. त्यामुळं गेल्या वेळेस MIMचा जो आकडा होता तो 26 उमेदवार निवडून आले होते. या बंडखोरीमुळं MIMला फटका बसू शकतो. त्यामुळे इम्तियाज जलील जे MIMचे नेते आहे हे रात्रीपासून म्हणजे रात्रभर नेत्यांच्या भेटीगाठी घेत होते आणि नाराजांना समजवत होते अशी माहिती आपल्याला मिळते. त्यामुळे या 3 पक्षातली बंडखोरी संभाजीनगरमध्ये चर्चेचा विषय. आज दुपारी 3 वाजेपर्यंत हे सगळं चित्र स्पष्ट होईल. मात्र 3 वाजेपर्यंत नेत्यांना या सगळ्या बंडखोरांना शमवण्यासाठी चांगलीच कवायत करावी लागणार हे स्पष्ट दिसतंय. श्वेता, अगदी. आणि आता या कवायती करत असताना त्यांना त्यामध्ये यश येतं का हेही पाहणं गरजेचं आहे. आता आपण नाशिकमध्ये जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडे. सागर, नाशिकमध्ये कशी कसरत सुरू आहे? नक्कीच, खरं तर नाशिकमध्ये निवडणुकीचं वातावरण जशी जशी नाशिकची थंडी कमी होते तसं तसं निवडणुकीचं वातावरण जसं आहे ते तापताना पाहायला मिळत आहेत. आपण सगळ्यांनी नाशिकमधल्या भाजपामधल्या एबी फॉर्मबद्दलचा गोंधळ सगळ्यांनी पाहिला होता. एबी फॉर्म पळून नेले जात होते, एबी फॉर्म घेऊन गाडी जात होती, त्याबरोबर गाडीमध्ये काही इच्छुक उमेदवार पाठलाग करताना आपण पाहायला मिळत होते. ही सगळी घडामोड जी आहे ती नाशिकमध्ये गिरीश महाजन स्वतः असताना घडत होती. त्याचबरोबर गिरीश महाजनांना देखील घेराव घालण्यात आलेला होता. शहर अध्यक्षांवरती देखील घेराव घालण्यात आलेला होता. त्याचबरोबर नाशिकमधल्या भाजपा कार्यकर्त्यांनी भाजपाच्या शहराध्यक्षांविरोधात घोषणाबाजी देखील केलेली होती. या इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म न मिळाल्याचं कारण देत अनेक इच्छुक जे आहेत ते नाराज झालेले होते. निष्ठावंतांचे तिकीट डावलून आयारामांना तिकीट देण्यात आल्याचं देखील म्हटलं गेलेलं होतं आणि अशीच परिस्थिती आज देखील आहे. आज खरं तर महाविकास आघाडी मधले काही पक्षांमध्ये जर प्रभाग क्रमांक जर 15-14चा जर विचार केला तर त्या ठिकाणी काँग्रेसमधूनच काँग्रेसांची बंडखोरी होताना पाहायला मिळते आहे. काहींना आयनरामांना तिकीट दिल्यामुळे देखील काँग्रेसमध्ये तिथे अंतर्गत गटबाजी पाहायला मिळते. तिथे देखील पैशांचे गैरव्यवहार झाल्याचं पाहायला मिळतं आहे. मात्र यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपच्या बाबतीमध्ये नाशिकमध्ये मोठे घडामोड पाहायला मिळाली. कारण अनेक इच्छुक होते, यांना तिकीट डावलण्यात आलेलं होतं आणि ह्याचमुळे सगळे इच्छुक उमेदवार जे होते ज्यांना तिकीट मिळालं नाही त्यांनी अन्य पक्षांचा सहारा जो आहे तो निवडलेला होता. ऐनवेळी शिवसेनेमध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता, काहींनी उबाटामध्ये प्रवेश केलेला होता आणि आता जर परिस्थिती जर बघितली तर अनेकांनी भाजपाच्या इच्छुक उमेदवारांनी पक्ष सोडून इतर पक्षांचा सहारा घेतलेला आहे. मात्र पक्षामध्ये देखील अंतर्गत कलह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. विशेष बाब म्हणजे प्रभाग क्रमांक 29 मध्ये सुधाकर बडगुजारांचा मुलगा जो दीपक बडगुजार आहेत त्याला एबी तिकीट देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर एबी फॉर्म देण्यात आले. त्याचबरोबर त्यालाच पूर्ण कुटुंब जे बडगुजर कुटुंब आहे त्यांना 25 प्रभागामध्ये 3 तिकीटं देण्यात आलेले आहे. यामुळे जे निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यांचे तिकीट डावलण्याचा आरोप त्या ठिकाणी करण्यात आलेला होता. आणि त्यात विशेष बाब म्हणजे मुकेश शहाणे जे आहेत त्यांना सुद्धा तिकीट देण्यात आलेलं होतं. मात्र त्याच प्रभागातून 2 एबी फॉर्म देण्यात आल्यामुळे तिथे देखील मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झालेला होता. आता सद्यस्थितीला जरी 11 वाजता माघारीची सुरुवात होणार असली तरी प्रभाग क्रमांक 29 मध्ये हा जो हाय व्होल्टेज जो ड्रामा आहे तो पाहायला मिळणार आहे. यात आज नाशिकमध्ये गिरीश महाजन काल मुक्कामी होते. आज या सगळ्यांच्या परिस्थितीवरती घडामोडींवरती ते लक्ष ठेवून असणार आहेत. जे बंडखोरी करणार आहेत त्यांच्याशी थेट बोलणार आहेत, त्यांच्याशी घरी जाऊन ते चर्चा करणार आहेत आणि बंडखोरी कशी थांबवावी याबाबत ते लक्ष देणार आहेत. आजचा दिवस खरं तर नाशिकमध्ये खूप महत्त्वाचा ठरणार आहे. या हाय व्होल्टेज ड्रामामध्ये अगदी सागर, तसे आयारामांना संधी दिल्यामुळे निष्ठावान हे नाराज झालेले आहेत आणि त्यामुळे आता बडे नेते सुद्धा आपल्या मैदानामध्ये उतरलेले आहेत. कसंही करून त्यांना या बंडखोरांना थोपवायचे, थंड करायचे. अन्यथा 15 जानेवारीची निवडणूक ही सर्वच राजकीय पक्षांसाठी एक कसोटी ठरणार आहे, त्यांच्या स्वतःसाठीच अंतर्गत कलहामुळे. त्यामुळे धन्यवाद तुम्ही सर्वांनी दिलेल्या या महत्त्वाच्या माहितीसाठी. धन्यवाद अमर, विशाल आणि सागर दिलेल्या पूर्ण माहितीसाठी.